हॅलो. हॅलो. हां, श्री हां. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हां, बोला ताई. ताई झालं मग पुढे असं की 2026 लागलं. असं करत करत 20 गेला, 21, 22, 23, हां, 24 हां, हां. गेला, 25 गेला अगदी. हं. आणि 24 पासूनच त्यांच्या तब्येतीत थोडा प्रॉब्लेम क्रिएट होत गेला, की अरे त्यांच्या बापरे! पायात हो, पायात क्लॉटिंग येत होतं. हां. मग ते क्लॉटिंगच्या वेळेसच डॉक्टरांनी सांगितलं, की ऑपरेटची काही गरज वगैरे नाहीये, पण हं. तुम्ही जर ड्रिंक करत असाल, तर तुम्हाला ड्रिंक पूर्णपणे बंद करावी लागेल. मग ओह! त्यानंतर सगळ्यांनी आम्ही खूप समजवलं त्यांना, की तुम्ही आता या गोष्टीला जर जर तुमच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर सोडा तुम्ही. अगदी आमच्यासाठी बरोबर आहे. हो. नको. हां. तर हो म्हटले, मी सोडेल. मग 8 हं, दिवस दवाखान्यात ॲडमिट राहिले. मग नातेवाईक म्हणजे आई, त्यांची आई तर लगेच यायची. काहीही सांगितलं, की हं. तिला सांगितलं, की आज त्यांना ॲडमिट करताय, असं-असं झालंय. बाई तर गं! जशा कंडिशनमध्ये असेल बिचारी तशी यायची लगेच. बघा हो, मग किती आल्या का चांगल्या त्या हो, सासूबाई ना. हो. खरंच चांगल्या मॅडम त्या बरं का. हं, मग त्या यायच्या. मग त्यानंतर माझा भाऊ यायचा. माझा दीर हं. तर इथंच राहायचा. तो पण करायचा. परत त्यांचे बाकीचे भावंडं. म्हणून मला काय असं जाणवायचं नाही फारसं दवाखाना आला हां. पण तरी. बरं आहे म्हणजे हां. नातेवाईकांची साथ तरी हो, होती. चांगली हां. होती. हां. तरी एवढ्या गर्दीत पण त्यांचं काय असायचं मॅडम माहिती का, की ते सगळे त्यांना असं पोटात आपलं असतं ना, आपण जर चुकी म्हणजे माणूस जर बरोबर असला ना मॅडम, तो कशालाच घाबरत नाही. अगदी पण माणूस बरोबर जर आहे. चुकीचा असला ना, की हां. त्याच्या मनात कायम संशय संशय असतो, की कधी माझ्यावर पलटवार येईल, कधी पलटवार येईल. म्हणून हां, ते काय हां. करायचे, की हं. तुम्ही सगळे जा घरी, फक्त तिला माझ्याजवळ थांबू द्या. त्यांना माहिती हो. असायचं ना, ही मला काहीच बोलू शकणार नाही हां, असं. हां, हां, हां. त्याच्यामुळे ते सगळ्यांना आईलाही सांगायचे, "तू घरी जा, मी हं, तिला पाठवते." हं. असंच असायचं. मग काढले तसे 8 दिवस. मग आले. मग घरी पण सगळ्यांनी समजवलं. सासूबाई गावी गेल्या. हां. तरी पण परत 4-5 दिवसांनी तेच. मग मी समजावून अरे! सांगायचे. तर ते म्हणायचे, "माझी बॉडी मला साथ देत नाही. माझी बॉडी मागतच असते. मी काय करू?" मला अरे असं बापरे! सांगायच्या. मग मी सांगायचे, "आपण चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट करू. हां. डॉक्टरांना भेटू. आता भरपूर पर्याय आहे त्याच्यावर." अगदी पण बरोबर आहे. नाही. हो. अ, ते त्या लोकांना ते ते डोक्यातच उतरत नाही डॉक्टर हे प्रकार ते. नाही, नाही. नाही, नाही. ते एकदम अधीन हो. झालेले असतात. मग मॅडम त्यांना आहे ना डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्हाला आहे ना एवढा मोठा म्हणजे मोठे क्लॉट आहेत ते मध्ये, की आपल्याला ऑपरेट तर नाही करायचं आहे. हं. पण तुम्हाला आहे ना तुमचं रक्त इतकं घट्ट आहे, की त्यासाठी तुम्हाला 150 एमएमचीच गोळी लागेल आणि ती पण 2 टाईम. बापरे! हां. हो. मग मॅडम यांनी काय केलं त्या गोष्टीला पण हं, 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना घेतले हं. आणि नंतर काय करायचे, मग ते ड्रिंकमध्येच असायचे. मला काय सांगायचे, "घेतली मी गोळी." मी विचारलं, "का घेतली गोळी?" "हो, हां, हां, घेतली." हां. असं करत-करत 2 म्हणजे 23 मध्ये ॲडमिट केलं. 24 मध्ये ॲडमिट केलं. 24 गेला व्यवस्थित, 25 व्यवस्थित गेला. हां. म्हणजे तोपर्यंत बॉडी थोडीफार रिस्पॉन्स करत होती करत त्यांच्यावाली. होती. हां, हां, हां. पण 26च्या वेळेस काय झालं मॅडम, त्यांची ट्रान्सफर झाली ऑक्टोबर महिन्यात 2025ला हां, हां, हां. बाहेरगावी आणि ते वीकली यायचे इथे. मग हां. ते काय करायचे ते फक्त शनिवार, रविवार पण तोच पाढा होता. बे 2 ओह! 4 जे म्हणजे सकाळचं जायचं, रात्रीच घरी यायचं. अरे, अरे! असं. आणि हं. मुलांनाही काही त्यांचं हे अट्रॅक्शन नसायचं. उलटून मॅडम बरोबर. आपण मुलं कसं म्हणतात आता, की त्यांच्या पप्पांशी बॉन्डिंग वगैरे, "पप्पा उद्या संडे आपण इथे फिरायला जाऊ, तिथे हो, फिरायला." हो, हो. माझं बाळ कसं विचारायचं मॅडम ते 5 वर्षाचं, हं. "पप्पा तुम्ही आता आली, तुम्ही परत उद्या चालले जाल ना?" आई गं! म्हणजे बघा. तू आता आलाय, आम्ही निघ 8 दिवस बाबा इथंच. व्यवस्थित होतो. हां, तू आता आता आलाय ना, तर तू आता परत कधी जाशील मग? तू उद्या लगेच जाशील हां. ना? बरोबर आहे. ते निष्पाप मुलं त्यांना काय? हां. ते हं. असं विचारायचं, की "तुम्ही उद्या परत चालले जाल ना?" मग असा विषय असायचा. मग ते काय मला म्हणायचे अशा इतकं वेळेला? अशा वेळेस, "नाही बेटा उद्या आपण इथे जाणार आहे हां फिरायला. आपण उद्या तिथे जाणार आहे हां रात्री बरं का." हां. आणि सकाळ दिवस उगवला, की 10-11 वाजता उठायचं. एवढा पुन्हा ये प्रोफेशनल रे माणूस मजा फक्त मागला. हां, तोंडावर पाणी मारायचं, पटलं तर अंघोळ करायची, नाहीतर नाही करायची वाटल्यास. बापरे! तोंडावर पाणी मारायचं, हां. आपले कपडे घालायचे आणि निघायचं. निघायचं, परत यायचं 1:30-2 वाजता. काय स्वयंपाक केलाय, तणतणं करायचं, पटलं तर खायचं. हां. परत थोडंसं झोपून म्हणजे नाटक करायचं झोपण्याचं. मी बाळाला झोपायला वरती गेली, की लगेच खाली हळूच गाडी चालू करायची, निघायचं. बघा. परत 3-4 वाजता यायचं, परत हं. झोपून घ्यायचं, परत 6-6:30ला जायचं, परत 8 वाजता घरी यायचं, परत 9 वाजता जायचं. अरे! म्हणजे हा पाढा कमीत कमी 11 वाजेपर्यंत चालायचा मॅडम. वाह, 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 वाह! आणि मला सांगा एका फेरीला जर 500 खर्च होत असतील, तर दिवसातनं 6 फेऱ्या असायच्या त्या. बापरे! बघा गेले 3,000. हां, हो. हं. आणि आईला कधी पैसे म्हणजे आधी देत होते आणि आता पण कधी मनात आले तर दिले, नाहीतर नाही. आईला ₹1 द्यायचा नाही, वडिलांना नाही. माझे बघा. नातेवाईक तर कुणालाच येऊ द्यायचं नाही. वरूनच वॉर्निंग. तुझ्या हां. कुठलाच नातेवाईक माझ्या घरी चालणार नाही. ओह! 6-7 वर्षापासून कोणीच माझ्याकडे नाही. आलं पण असेल तर त्याला असं अपमानित करून, भांडण करून लगेच तू जा पाठवून असं. द्यायचं. हां. हां. गावाकडून जर कोणी इकडे यायचं ना मॅडम, तर असं म्हणायचं ना, की आम्ही जातोय तिच्याकडे जाणार आहे आम्ही. तुम्ही याला काही द्यायचंय का? तर हां. आई आधीच्या आधी काय मी इथं पण असायची ना, तरी काय सांगायची, "अहो ती गावी आली."
बघा. म्हणजे असं सांगायची की म्हणजे तिथे यायला नको नाही यांनी यायला म्हणून. नको, कारण की ती हे जर गेले आणि त्यांच्यासमोर काही धिंगाणा केला तर गावात कसं असतं, लगेच चर्चेचा विषय होईल. हो, 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 हो. त्याच्यामुळे आई पण सांगायची, अहो ती तिथे नाहीये, ती बाहेर आता गावी आली, असं सांगून द्यायची. बापरे! बघा. मग मॅडम तो विषय असं, मग त्यांनी ना त्या गोळ्या पण रेग्युलर घेतल्या नाही, काही केलं नाही, स्वतःकडे अजिबात लक्ष नाही. हेच रुटीन तिकडे पण चालू होतं. तिकडे पण त्या मुलांना फोन केला का, का तुमचे बॉस काय म्हणतात, कसे आहेत, व्यवस्थित आहेत का? हां, हां. ते मुलं सांगायचे, मॅडम आम्ही दोघं वेळ टिफिन आणून देतोय, ते सगळे, पण सर काही सुधारायचं नाव नाही घेते, सरांचं जे आहे ते आहेच बुवा. अय्या! आणि मॅडम मला बऱ्याच वेळा म्हणजे त्यांच्यापेक्षा खालच्या मुलांशी पण बोलावं लागत होतं, की कसे आहेत बुवा ते, कारण की काळजी वाटायची ना बरोबर. हो, मॅडम सतत. साहजिक आहे. आणि आज कितीही असलं मॅडम, की आपण म्हणतो, पण शेवटी नवरा हा नवराच असतो. अगदी बरोबर आहे. हो. हां, तर मग मी ना लगेच खूप, लोकांचा दृष्टिकोन हे होऊन जातो. हां, आणि खरंय. इथे पण एकटी राहायची ना मॅडम मी. हं. कधी मी एकटी असताना पण आहे ना, आमचं डायरेक्ट 8 वाजता लॉक लागायचं गेटला. ते पण मी त्यांना, बघा आम्ही लॉक लावलं, आम्ही घरात आलोय. म्हणजे हां. एवढी शिस्त, इतकी शिस्तीत असायची ना मी, की मला कोणी म्हणायला पण नको, की ही एकटी राहते, मग ही अशी आहे, तशी हो, आहे, असं हो, पण हो. नको. बरोबर. म्हणून हो. मी आणि माझा मोठा मुलगा, आम्ही सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे व्यवस्थित करून घेत सांभाळूनच होतो. राहायचे. हो. हां, हां. आणि मॅडम मग ते आले, मग 10 जानेवारी, मग ते 9 तारखेला इकडे आले. मग ते मला काय म्हटले, की माझ्या आहे ना गोळींची स्क्रिप्ट ह्या वेळेस इथंच राहिली म्हणे. हां, हां. म्हटलं हां का? म्हणे माझं आहे ना खूप डोकं भणभण करतंय म्हणे. मला आहे ना आता परत जायचंय म्हणे ट्रेनिंग करायला. आणि मी आणि माझं लहान बाळ आहे ना मॅडम, इकडं एक आपला चौक असतो ना, चौकात त्यांना आम्ही गाडीवर, स्कूटीवर घ्यायला गेलो होतो. हां, हां. तर त्यांनी काय केलं, त्यांची बॅग माझ्याकडे देऊन दिली आणि मला तिथेच सांगून दिलं, की माझं डोकं भणभण करतंय, तुम्ही पायी घरी जा. मी बाई आलो गं! म्हणे 10-15 मिनिटात. म्हणजे मॅडम तुम्हाला पायी शपथ सांगते, पाठवलं? हां, मी आणि मुलगा आम्ही अर्धा किलोमीटर पायी आलो. ते लहान हं. बाळ माझं बापरे! 5 वर्षाचं. आणि यांनी काय केलं, ती त्यांची बॅग असते ना, ती हां. 8 दिवसाची बॅग नेतात. ती बॅग माझ्याकडे देऊन दिली. अर्ध्या रस्त्यात आम्हाला सोडून दिलं आणि तिथून यू मारून ते चालले गेले. बापरे! मला कॉलनीतनं पण येताना बाहेर लेडीज वगैरे बघायच्याच, बाहेर असायचं तर मला थोडी लाज पण वाटायची. पण मी काय म्हणायची, जाऊ दे, ज्याला त्याला कळतं. मी खाली मान घालून मग मी माझी येऊन जायची. लोकांना कळून जायचं, की याने हिच्याजवळ बॅग देऊन दिली आणि हां. हा आत चालला गेला असं. गेलाय. हां. हां. तर मग त्या दिवशीच मग 9 तारखेला असं झालं. मग रात्री परत आले, परत आले मग 1-1.5 तासात आले. मग तोपर्यंत मी मुलांना म्हटलं, "कशाला थांबायचं तुम्ही? हं. तुम्ही जेवण करून घ्या." मी थांबली त्यांच्यासाठी. हं, मग हं. त्यांना जेवायला दिलं, तर त्यांनी ना एवढं जेवण पण नाही केलं. असं आपण पोहे खातो ना, तेवढं हां. खाऊन घेतलं आणि ठेवून दिलं. आणि बापरे! ते पण एकदम असं ढकलून खाल्लं त्यांनी, जात नव्हतं त्यांना ते. अय्या! मग हां. मग मला परत कसं म्हणतात, की आणि मी वाद घालणं सोडून दिलं होतं, की 8 दिवसात जो व्यक्ती येतोय त्याच्याशी काय परत वाद घालायचा बरं, आपण. बरं, बरं. आणि म्हणून सुधारण्याचं मग तर मी नाव काहीच नाही. हां, नावच नाही. जाऊ दे. जोपर्यंत आत्या स्वामी. आणि अजून एक पॉइंट राहिला मॅडम माझा तुम्हाला सांगायचा, हां. की गेल्या 2 वर्षापासून मी स्वामींचं खूप करत होती. खूप म्हणजे साऱ्या अमृताचे 108 पारायण केले मी. हां. त्याच्यात माझे 55 पारायण. आणि मॅडम मी जी पण सेवा करायला घ्यायची ना, ती सेवा माझी पूर्णच होत नव्हती. एक तर अगं बाई! सुत्त घ्यायचं, एक तर मग कोणीतरी असं काहीतरी आपल्याला घरातल्या घरात काहीतरी अडचण यायची हां. असं. तर त्याच्यामुळे माझी कुठलीच सेवा असं कंटिन्यू व्हायचीच नाही. अरे! मी ते प्रदीप दादांनी बघा ते याची सेवा सांगितलेली होती गणपतीची. ती हां, 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 हां. 121 दिवसाची गणपतीची. हो, ती हो. पण केली. ती पण 20 म्हणजे एखाद महिना व्हायचा, परत ती पण लगेच काहीतरी स्किप होऊन जायची. बापरे! म्हणजे असं प्रत्येक याला सुतक यायचं म्हणजे यायचं. मला आई कुठलीच गं! सेवा असं नाही. आणि मग मला सगळ्या माझ्या सासूबाई पण कशा म्हणायच्या, "तू 1-1, 2-2 तास काय वाचत बसते देवांजवळ? तू हं, हं. काय करते एवढी? काही नाही, तू तू कितीही करशील ना, तू सुधारणारा नाहीये. तू हं. काहीच बाई नको करू गं! देवाचं, आणि कशाला एवढा जीव बाळगते, एवढे उपवास-तापास करते." पशुपतीचे हां. त्यांना सोमवार केले कीव मॅडम येत मी. असेल हो तुमचे. हां, कीव यायची. हां, मी पशुपतीचे सोमवार केले मॅडम. हां. मी पूर्ण दिवसभर जल सुद्धा नव्हती घेत. फक्त बाई उपवास सोडायच्या गं! वेळेस 1 ग्लास पाणी घ्यायची, की बापरे! मी फक्त महादेवाला सांगायची, की हं. माझ्या मिस्टरांचं काहीही कर, पण त्यांचं हे व्यसन सुटू दे. मी वाटलं दिवसभर निराहार राहील, म्हणजे काहीच घेणार नाही, पाणी सुद्धा नाही घेणार. बाई मला गं! माझ्या सासूबाई खूप म्हणायच्या, "अगं पकडतात पण पाणी वगैरे इतकं नाही चालत ना, फळं खातात बाया, तू काहीच नाही घेत, नाही आई सुधारणार का, गं! तू नको इतकं काळजी करू." अगदी हां. मला नावं ठेवायचे मॅडम. बरेच म्हणजे आजूबाजूचे लोक आहेत ना, हां, हं. दिवसभर घरात घुसलेली असते, देवांचंच करते ती, हे वाचते, ते वाचते, ते वाचते, आणि आई तू बाबा गं! काही सुधारायचं नाव नाही घेत, म्हणजे अशी टिंगल करायची माझीवाली. हां, हां, हां. पण मग मी काय, आणि ते पशुपतीच्या सोमवारांच्या पूजेला पण जायचे ना, तेव्हाही भरपूर जण माझी टिंगल करायचे, की तू एवढे हं. व्रत करते त्याच्यासाठी त्याला काही फरक नाही, एवढे व्रत करते काही हं, फरक हं, नाही, हं. असं प्रत्येक वेळेस म्हणायचे. पण मी कुणाचकडे लक्ष द्यायचे नाही, पण मी खूप करायची. मग मॅडम जे ते तिथे गेले होते ना, हं, हं. तिथे शंकर महाराजांचा
म्हणजे त्यांचं जन्मस्थान होतं जिथे त्यांची ट्रान्सफर झाली होती त्याच्या शेजारी. अच्छा. हा हा हा. हा, ज्या ज्या गावाला त्यांची ट्रान्सफर झाली होती ना त्याच्या शेजारचंच गाव त्यांचं, शंकर महाराजांचं, मी नाव हा. नाही सांगत गावाचं. नका सांगू. हा. त्यांचं तिथे त्यांची जन्मस्थान होतं ते. हम्म, आणि त्यांना त्यांच्या सरांनी सांगितलं होतं की तू हम्म, तिथे जात जा दर्शनाला. तर ते काय करायचे मॅडम, प्रत्येक गुरुवारी दर्शनाला जायचे आणि संध्याकाळी दुपारी ना रात्री हम्म. नॉनव्हेज खायचे. मग मी अगो त्यांना बाई. ओरडायची. मग मी कशी म्हणायची, अहो तुम्ही शंकर महाराजांना मानायला लागले ना, हम्म. मग तुम्ही नॉनव्हेज नका खा ना, तेवढा दिवस तर नका खा. तुम्ही एरवी खाता का? नाही ना, मग तो दिवस बरोबर. नका ना, तो हा. दिवस तर पाळा, तुम्ही महाराजांना मानताय. मॅडम त्यांना जेव्हा वाटलं ना तेव्हा ते शंकर महाराजांच्या मंदिरात जायचे. हो तिथे का. तेव्हा 3 महिने राहिले ते. हा. पण 3 महिने त्यांना ते खूप वेळा गेले. अगदी हा. मला पण घेऊन गेले. एकदा तर असं झालं ना की मला म्हटले की माझी खूप श्रद्धा बसलीये. मग तिथून आहे ना मॅडम, हा. माझ्याकडे स्वामींची ना मूर्ती होती ना फोटो होता ना, काहीच नव्हतं माझ्याकडे. फक्त अच्छा. ते हा. ग्रंथ सांगते ना, ते हा. ग्रंथच होते. हा. स्वामी मग चरित्र मी सारामृत. आणि स्वामींना मी काय म्हटलं होतं म्हणून मी स्वामींचं म्हणजे 5 वर्षापासून करायची, पण असं मनातल्या मनात करत होती. हम्म, असं खूप वाचत. पण मी तुम्हाला सांगते ना, 2024 पासून जसं त्यांच्या पायाला क्लॉटिंग आली ना, तेव्हापासून मी सारामृत, परत हम्म. एक 11 माळी जप, ह्या हा गोष्टी मी हा हा करत होती. हा हा. मग मी काय म्हणायचे स्वामींना, माझ्याकडे तुमचा फोटो नाहीये. माझे 3 गुरुचरित्र पारायण पण झाले होते. हा हा. म्हणजे असं विचारून विचारून करून घेतलं होतं मी. बघा. मग म्हणजे माझी सेवा काही ना काही तोडकी मोडकी तो चालूच होती चालूच होते. स्वामींची हा पण. हा हो. हा. मला म्हणजे पण माझा आता 2 वर्षापासून स्वामींवर खूप भरोसा बसला होता की हे काहीतरी बदल करतील म्हणजे करतील, करतील म्हणजे हे माझ्या करतील. मनात हा हा होतं. हा हा. म्हणजे म्हणता ना मॅडम, आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळतो म्हणे कुठले तरी बरोबर काहीतरी. बरोबर. हो. तसं मला आहे ना 2 वर्षापासून सतत वाटत होतं की हे ना, हे आपल्या आयुष्यात काहीतरी करतील. पण मी काहीतरी त्यांना काय चेंज होईल. म्हणायची, हा हा. पुस्तकात मी त्यांचा फोटो बघायची आणि त्यांना सांगायची की मी जोपर्यंत तुम्हाला घरात आणणार नाही, जोपर्यंत यांचं व्यसन बंद होत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला घरी तुमचा फोटो पण नाही आणणार. मी आई. आणणारच नाही. आज मला तुम्हाला आणणं काही मोठं नाही, पण मी तुमचा फोटो बरोबर पण आहे. नाही आणणार. हा हा हा. आणि असं झालं मॅडम, स्वामींना माझ्याकडे यायचंच होतं, माझ्याकडून सेवाच करून घ्यायची होती. हा तर शंकर महाराजांच्या फोटोमध्ये हा. खाली शंकर महाराज, मध्ये स्वामी समर्थ, वरती दत्तात्रय, असा फोटो त्यांना त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी यांना दिला. अगो बाई. नारळ दिलं, शाल दिली. आणि बघा. तो फोटो माझ्याकडे आला आला म्हणजे मग त्यांच्याकडनं आला बघा ताई. हो हो, ते मिस्टरांकडनं. हा त्यांच्याचकडनं आला. हो, हा हा हा. त्यांच्याचकडनं. आणि त्यांना आनंद काय झाला तो फोटो हम्म, बघून, की हम्म. त्याच्यात स्वामी समर्थ होते. मग त्यांना माहित होतं मी स्वामींचं करते, असं मिस्टरांना अच्छा वगैरे अच्छा. माहिती हा होतं. ते मला बऱ्याचदा, मी ते पारायण वगैरे करायची ना, हा काय करताय तुझे स्वामी, तुझी हा. स्वामी सोडली का माझी दारू, बघ कुठे सोडली, मी तर पितोय, बघा. असं म्हणायचे अगदी मला. म्हणजे मला बाई. इतके चिडवायचे मॅडम ते. हा हा आणि हा. तू इतकं देवाचं करतो, तुझा देव काय ऐकतोय तुझं वालं, बघ काय ऐकतो, काहीच नाही ऐकत आहे तुझं वालं, तू फक्त करते, तू ना मनापासून नाही करत ना, म्हणून तुझं ऐकत नाही. बघा. अजून पाहिलं. वरून मला टोमणे पण असायचे. हा हा. मॅडम आणला फोटो, मग मी डिसेंबर महिन्यात त्याची घरात व्यवस्थित स्थापना हम्म, केली, ते केली. हम्म, आणि फोटो आणून फक्त 2 महिने पण नसते झाले, हम्म, 1.25 महिना झाला असेल. हम्म, आणि हे 10 तारखेला घरी आले. आणि हम्म. घरी आले तर हे मी तुम्हाला ना आता ते क्रिएट करून नाही सांगत की जो प्रकार त्यांच्यासोबत घडला, मी हे सांगते हा की ते लक्षात येईल कोणी ऐकेल तर म्हणून. हा तर हा. ते ना त्यांच्या बँकेत होते आणि त्यांच्या बँकेतच त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. अय्या. ब्रेन स्ट्रोकचा झटका आला तिथेच बँकेतच. म्हणजे गेले ते शनिवारी, आले शुक्रवारी, आले शनिवारी परत बँकेत गेले आणि तिथेच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. म्हणजे त्यांच्या बँकेतल्या एका कर्मचाऱ्याला. नाही नाही नाही, माझ्या हा. मिस्टरांना. काय म्हणता. माझ्या मिस्टरांना, मी तुम्हाला तेच सांगते. म्हणजे बापरे. माझा एवढा मोठा अनुभव आहे ना मॅडम हा. ऐकू. स्वामींनी माझ्याकडनं म्हणजे मला खूप सहन पण करायला लावलं. हा आणि हा. खूप मोठं, फक्त आता स्वामींना एकच आहे मॅडम, की माझ्या मुलांसाठी फक्त माझ्या मिस्टरांना पूर्णपणे ठीक करावं बस. राहणार एकदम मस्त होतील ताई. हो शेवटी मॅडम, ना ते आता कसं, तुमची एक झटका दिल्याशिवाय माणूस सरळ होत नाही ना. स्वामींची इच्छाच असेल की याला हो फार म्हणजे एकदमच चांगलं करायचंय बा आपल्याला. हो. मग हं. मॅडम त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. मग मुलं घाबरली ना, तिथले 3-4 मुलं होते ते हो ऑफिसचे. हो मग हो. त्यांनी आहे ना, मग त्यांना साध्या डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी सांगितलं की ब्रेन स्ट्रोक झालाय, त्यांना आत्ताच्या आत्ता ऍडमिट करावं लागेल. मग ते म्हटले की त्यांची फॅमिली तर दुसरीकडे राहते, आता हं. करायचं काय. हा. मग त्यांच्या सरांना फोन केला. मग त्यांच्या सरांनी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट ताबडतोब त्यांना नाशिकला, सह्याद्रीला आणा म्हणे. अगो बाई. तिथून डायरेक्ट ॲम्ब्युलन्स केली आणि डायरेक्ट सह्याद्रीला आणलं. तोपर्यंत हे साहेब आहे तर पूर्ण बेशुद्धच होते. मग अय्या. त्यांना आहे ना, थोडंसं पिंपळगावच्या आसपास ते टोल नाके वगैरे लागले ना, तिथं ती गाडी सायलेन्स वाजायला लागला तिथं. हा मग हा हा. तिथं ते म्हटले की अरे आपण तर, मी तर बँकेत होतो, मला इथं कसं काय आणलं. हा मग तेव्हा हा ते मुलं सांगतात की तुम्हाला समजत नाही का तुम्हाला काय झालं. म्हणजे हा काहीच नाही.
म्हणे सर तुम्हाला असं असं झालं आणि आम्ही तुम्हाला खूप पंपिंग वगैरे केली पण नाही झालं तर आम्ही तुम्हाला नेलं तर त्यांनी आम्हाला नाशिकला इमर्जन्सी न्यावं लागलं आणि आम्ही आपल्या वरच्या सरांना फोन केला हं, हं, हं. आणि त्यांनी आणि वरचे सर जे होते ते माझ्या भावाला ओळखत होते. मग अच्छा. त्यांनी हां. लगेच भावाला कॉल केला हं, की हं. तुझ्या मेवण्यांना असं असं झालं तू लवकर ये. मग हां, हां. भावाने मला कॉल नाही केला आणि त्यांनी ते पण सांगितलं की तुझ्या बहिणीला काही सांगू नको तू डायरेक्ट जसा आहे तसा निघ. आणि ओह! आजूबाजूला जेवढे बीएम लोक म्हणजे जेवढे त्यांच्या ऑफिसचे लोक होते मॅडम हां, हां, हां. ज्या पोझिशनला हे येत आहेत त्या हं, तिथले हं. सगळे आजूबाजूचे सह्याद्रीच्या आजूबाजूचे सर्व त्यांचे ऑफिसचे लोक तिथे पोहोचून गेले 20-25 लोक. हे बघा. पोहोचत नाही तोवर हो सरांनी बापरे! सगळी लाईन लावून दिली. बघा. आणि तिथे श्रीपाल शहा म्हणून सर आहे त्यांचे ना ते सर त्यांना ओळखत होते त्यांनाही फोन लावून सांगितलं की आमचा असं असं माणूस पेशंट येतोय आहे. तुला हां. तुला तेल ना पूर्ण कव्हर करणं तुम्हाला बाहेरच आहे. अच्छा. आणि सगळ्या मुलांना सांगून दिलं की त्याच्या फॅमिलीला अजिबात सांगू नका त्याची बघा. व्यक्ती राहते बघ इकडे त्यांना अजिबात सांगायचं नाही असं. हां, हां, मग हां. त्यांच्यातला एक मुलगा होता त्याच्याकडे माझा नंबर होता पण मग तो म्हटला की मी जर फोन केला असता तर सगळ्यांना कळलं असतं आणि अजून तुम्हाला पण कळल्यानंतर मला सगळे रागवले असते. हां, म्हणून हां, मग मी हां. तुम्हाला कॉल नाही केला. मग त्याने माझ्या धीराला कॉल केला आणि अच्छा. धीराला जेव्हा ब्रेन स्ट्रोक सांगितलं तेव्हा धीर तो खूप रडायला लागला. म्हणजे तो एवढा काही मोठा पण नाही ना हो मॅडम. हो, आता हो. 30-35 वर्षाचा 30-32 लहानच. वर्षाचा हां, हां, हां. आणि त्याचा भाऊच असं सांगितल्यावर तो एकदम रडायला लागला. मग त्याच्या मिसेसने त्याला समजावलं वगैरे. मग हं, ते तर मला काही सांगितलं नाही. मग ते हं, डायरेक्टली सह्याद्रीला गेले. मग तिथे गेल्यावर यांना बघितलं. मग हं. यांना दोघांना एकमेकांना रडायला यायला लागलं. तोपर्यंत माझे मिस्टर नॉर्मल होते. अच्छा, आणि अच्छा. तोपर्यंत मग धीराने काही सांगितलंच नाही मला तरी पण आणि हां, त्यांनी सांगितलं की तिला काही फोन करूच नको. हां, मला वेळ हां. पडला तर आता सोडून देतील. मी अय्या! आता नॉर्मल आहे तर आता मला सोडून देतील म्हणे घरी. म्हणे हां, ठीक हां, आहे हां. म्हणे. मग ते बँकेचे सगळे सॉरी तोंडात येऊनच गेलं बाई. हं, तरी पण आहे ना ते ऑफिसचे सगळे लोक तिथेच होते 20-25 लोक आणि ते जिथं कामाला होते ना तिथले पण सगळे. हं, हं. मग ते सगळे म्हणे नाही आम्ही जोपर्यंत यांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत आम्ही काही यांना सोडणार नाही. हां, आम्हाला जेव्हा बरोबर आहे. वाटेल हां. की हे व्यवस्थित आहे हे घरी जायला निघतील तेव्हाच आम्ही निघू. रात्रीचे 6 वाजले. माझं भाऊ तिकडून मग संध्याकाळी 4-4:30ला मी कशी म्हणते की आज दिवसभर पप्पांचा फोनच नाही. मग हं. मुलांना सांगितलं म्हटलं फोन करा ना रे पप्पांना. म्हणे हो म्हणे मम्मी आणि 12-12:30ला त्यांना मीच सोडलेलं होतं मॅडम. अय्या! जिथे ते जात होते ना हां, त्यांना हां. मी सोडलं त्यांच्या ऑफिसला आणि त्यानंतर मी घरी आली. हां. घरी येऊन मला अर्धा तास होत नाही तोपर्यंत 1 वाजेपर्यंत तर हे ऍडमिट झाले. तुम्ही का सोडायला गेलेला आणि? त्यांना मला सोडायला म्हणजे ते अपडाऊन करत होते ना मग मला सोडायला जावं लागायचं. म्हणजे ही थोडी प्रोसेस थोडी वेगळी सांगते मॅडम मी कारण बरं, बरं, कळायला बरं, बरं. नको आलं म्हणून. लक्षात. हां, हां. हां. पण मी सोडून 10 मिनिटात म्हणजे ही घटना आहे ना दुसरीकडे झाली. ते कुठेतरी बाहेर जात होते हं, आणि हं, तिथं हं. झालेली आहे असं. तर हो. मग त्यांनी मला सांगितलंच नाही. मग मी म्हणते की आत्ताच तर गेले 1 वाजता मग काय फोन करायचा. मग मी 4 वाजता फोन केला की कसे पोहोचले काय वगैरे असं. हां, हां, हां. मग त्यांना फोन केला त्यांनी फोन उचललाच नाही. मग दिराला नंतर कळालं की मी फोन करते. मग त्याने फोन केला त्यांच्या मोबाईलवरून. मग मला हां. विचारलं म्हणे काय वहिनी काय झालं? म्हटलं ते फोन का तुम्ही कसं काय त्यांच्याकडे? हं. म्हणे काही नाही त्याची बीपी लो झाली होती. मी तिथे आलेलो आहे. त्याला आम्ही सह्याद्रीला ऍडमिट. मग मला थोडं म्हणजे शॉक एकदमच मला बरोबर आहे. हे हो, झालं. हो. म्हटलं कसं काय मी सोडलं सकाळी इतकं चांगलं असं तसं असं बोलणं वगैरे झालं आमचं. म्हटलं मी येते तिथे. म्हणे वहिनी तुम्ही आता येऊच नका. हां, इथे त्याच्या स्टाफचे पण सगळे लोक आहेत. मी पण आहे आणि तुमचा भाऊ हां. पण येतोय म्हणे इथे. हं, तुम्ही हं, काही येऊ नका म्हणे. मग मी हं. लगेच भावाला फोन केला. भाऊ म्हटला की मी आता उतरलो मी सह्याद्रीलाच पोहोचतोय म्हणे. हं, हं, म्हटलं हं. अरे मग मी पण येते म्हणे नको मी येईल म्हणे तुझ्याकडे. मी नाशिकलाच राहते. मी आता हे क्लिअर करून देते हां, की हां, मी हां. नाशिकवरून बोलते असं. हां, हां, हां. तर मग भाऊ म्हटला की मी तुला घ्यायला येईल रात्री. तर मी हं, आता आलोय. मी त्यांना तिथे भेटतो पहिले आणि मग हं. मग दीर माझ्याशी बोलतोच मॅडम फोनवर. तेवढ्यातच यांना दुसरा झटका आला परत. अय्या! आणि तो झटका असा आला ना की खूपच डेंजर आला आणि धीराच्या समोर सगळे ऑफिसचे लोक पण समोर आणि डॉक्टर पण समोर. मग बापरे! डॉक्टर घाबरले मग म्हणजे इतका डेंजर आला म्हटले की खूपच. मग ते एकदमच घाबरले धीर परत तो झटका बघून. बरोबर. मग ते डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला एमआरआय वगैरे सिटी स्कॅन करावं लागेल. मग धीर म्हणे चालेल. मग हां, सगळं त्यांना परत ऍडमिट केलं. मग मला म्हणत होते ते की आम्ही संध्याकाळी त्याला घरी घेऊन येऊ. मला असं एक वेळ असं सांगता हां, आणि हां. मला सांगत नाही ते की परत त्याला झटका आला असं. मग अरे! मी माझ्या भावाची वाट बघते 7 वाजले की हा आता येईल मला घेऊन जाईल मला किंवा ते येतील हं, आणि हं. फोन करते तर फोन पण उचलत नाही कारण की ते खूपच टेन्शन मध्ये ना. बरोबर, आणि काय बरोबर. व्हायचं मॅडम तो झटका आहे ना 45 मिनिटं असायचा. ते काय? झाले का ते परत नॉर्मल 45 मिनिट असं असायचा तो असतं? झटका. म्हणजे बघा. पॅरालिसचा झटका असतो तो. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, एक हां. वन साइड पूर्ण जाते आपली आणि हां, तोंड हां. वगैरे एक साइडला होऊन जातं. अरे असं बापरे! होतं आणि बोलता येत नाही आणि काही बॉडी काहीच काम नाही करत आपलीवाली. हो. बापरे! मग हो.
हं. ते त्या मग ते झालं, मग त्याने MRI केला. मग त्यांनी सांगितलं की ब्रेन स्ट्रोक आहे आणि मेंदूच्या जी आपली बोलण्याची व्हेन असते ना, हां, हां, त्याच हां. व्हेनला ब्लॉकेज आहे. अरे, अरे, अरे! मग 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 हे म्हटलं की करायचं काय? मग डॉक्टरांनी सांगितलं की बुवा आपण आहे ना त्यांना ट्रीटमेंटने आपण त्यांना करू शकतो म्हणे हँडल. काही हं. एवढं रिस्की नाहीये. अजून तरी आपण त्याला करू शकतोय म्हणे. हां, मग हां, हां. आम्ही ऍडमिट करायचं ठरवलं. मग सासूबाईंना फोन केला की तुम्ही येऊन जा, असं असं आहे. मग त्या पण आल्या. भाऊ होता माझा, त्यांचा भाऊ होता, नातेवाईक होते सगळे त्यांचे इथले. हां, हां, हां. मग दुसऱ्या दिवशी रविवार होता. मग रविवारी मी काय म्हटलं की सासूबाई येत आहे, त्यांना घेऊनच मी दवाखान्यात जाईल. मग बरं, त्या बरं. हं. म्हटल्या की मग ते नॉर्मल म्हणजे 45 मिनिटं गेले की ते परत नॉर्मल होऊन जायचे. अच्छा. तो झटका हां. आल्यानंतर. हो, हां, असं हां, हां, व्हायचं. हां. मग दीर आणि भाऊ 11 वाजेपर्यंत थांबले. मग त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करून घेतलं त्यांनी. त्यांनी त्यांची मग पुढची प्रोसेस चालू केली की हां, हां, मेडिसिन हां. देणं वगैरे असं. हं, मग हं, त्यांनी हं. सांगितलं की आम्ही रात्री इथं कुणाला थांबू देत नाही. तुम्ही असले तिथं काहीच काम इथं नाही, कोण नकोच थांबा. मग हं, हं, हं. तरी पण भाऊ म्हटला की तुम्ही दिवसभरचे इथंच आहे दिराला. हं, तुम्ही हं. जा घरी. आणि हं. मग मी पण रात्री त्यांना भेटायला गेली. मग रात्री 10 वाजता. बरोबर आहे. मग हां, मला हां. म्हणे मी काही नाही, नॉर्मल आहे. तू काळजी घे, पोरांची पण काळजी घे, असं तसं. अगं मग बाई! मी घरी आणि ते म्हणजे कधी हा माणूस असं बोलत नाहीये मॅडम. आणि तो मला त्या दिवशी म्हणतो, "तू बघा. तुझी पण काळजी घे आणि मुलांची पण काळजी घे," असं. मग मी हां. घरी आली तर मला काही तो झटका वगैरे दिसला नव्हता. मला ते नॉर्मल दिसले. हां, हां. बरोबर. आणि मला यांनी कोणी नंतर सांगितलं पण नाही ना की त्यांना परत पण झटका आला असं. हां, म्हणून बरोबर. मग मी काय म्हंटली की तिथं थोडी रिलॅक्स झाल्या कर्तव्य त्यामुळे. हां, रिलॅक्स हां. होती मी. मला काहीच हां. नाही. पण हे सगळे टेन्शन मध्ये मला काही समजत बरोबर. नव्हतं. हां. मग तेवढ्यात आहे ना मग सकाळी ना सासूबाई म्हणे मी आता निघते, मी 2 वाजेपर्यंत पोहोचते. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं मी काय म्हटलं आता सगळं आवरते, त्यांना पण जेवणाचं बनवते हां, हां. आणि मग सोबतच जाऊ आपण दोघं जण. हं. मग आम्ही दोघं सोबत जायचं. मग आल्या त्या 2 वाजता जेवण वगैरे केलं. माझे दीर आले, सासूबाईंना घेऊन गेले. मग ते सासूबाईंना मिस्टर काय म्हणतात, हं. तू आली म्हणे, मी सकाळपासून तिची वाट बघतोय, ती आलीच नाही म्हणे. मग आणि माझ्या डोक्यात हं. काय, यांचं दरवेळचं आहे मला तिथं बसून ठेवायचं. हां, यांना हां. कोणी बरोबर. बोलायला नको म्हणून हे मला तिथे बसवण्यासाठी मला हं, बोलवत आहे. हं, हं. मी सासूबाईंना काय म्हटली, म्हटलं हो सांगा म्हटलं त्यांना येते असं. असं हं. करत करत आहे ना मॅडम मला 5 वाजून गेले त्यांच्यापर्यंत पोहोचायला. अरे येते बापरे! बोलत. मग बघा. मी संध्याकाळी 5ला त्यांच्याजवळ पोहोचली. बघ. मग मला थोडं चिड म्हणजे असं, अगं म्हणे केव्हाचा वाट बघतोय असं नाही. म्हटलं अहो हां, तुमचे सगळं गोत्र तुमच्याजवळ होते. तुमचे भाऊ, तुमची आई सगळे होते. हां, आता एवढ्यांमध्ये मी काय, मलाही मुलांचं बघावं लागतं घरी. मुलं मला हां. परत परत विचारताय, पप्पा कधी येत आहे, कधी येत आहे असं. हां, 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 हां. आणि जरी ते तसे पण होते ना मॅडम, तरी पण मुलांना म्हणजे बऱ्यापैकी अटॅचमेंट होतीच तरी त्यांची. होतेच. हा अगदी बरोबर आहे. असं घरातली हा. व्यक्ती आणि थोडंफार तर आणि ते शेवटी प्रेमाने कधीतरी हा बोललेच असतील ना. हां. मग मुलं पण विचारायचे आणि त्यांना ते काय कळायचं, पप्पांनी ऍडमिट केलेलं आहे लहान्याला. मग हां, तो हां. कसा विचारायचा प्रथम, मम्मी पप्पांना कधी आणतील, पप्पा कुठे ऍडमिट आहे सह्याद्रीला, अय्या! असं ते बोबडे बोबडे शब्दांनी असं मस्त बोलायचा. बाई गं! मग मला म्हटलं मला मुलं पण विचारतात म्हणून मग आवरायला वेळ झाला, म्हणून मग मला लेट झालं. मग मी ना त्यांच्याशी गप्पाच मारते, हां, तेवढ्यात माझ्या समोर आहे ना मॅडम ते ना ते ब्लँकेट असतं ना त्यांचं हां. यांचं दवाखान्यावाल्यांचं, हो. ते मला म्हणत होते की माझ्या अंगावर टाक. मग मी म्हटलं तुम्ही घ्या ना टाकून. तर हां. मला तेव्हा तोंड एकाच साईडला फिरलेलं दिसतं मला त्यांचं परत. हां, हां, आणि हां, परत हां. त्यांचा हात परत वाकायला लागला. मग परत त्यांना तो झटका आला. मग तो अय्या! झटका येताच त्यांनी ना माझा हात पकडून घेतला मॅडम. आणि मग मी बापरे! लगेच आरोड्या मारल्या, डॉक्टर डॉक्टर करून तिथे आयसीयू मध्येच. मग हां. डॉक्टर पळाले म्हणे. म्हटलं म्हणे नाही म्हणे काल पण येत होता म्हणे त्यांना झटका, म्हणे आता परत आला म्हणे. अरे! त्यांनी ना माझा हात इतका पॅक पकडून ठेवला मॅडम की सोडतच नव्हते. शेवटी डॉक्टरांनी जोरात ताणलं, मला म्हणे बाहेर व्हा, बाहेर हां. व्हा. आणि मला खूप रडायला यायला लागलं की मी कधी त्या माणसाला साहजिक असं आहे. हो, पाहिलं हो. नाही. आणि त्याला इतक्या झटक्यात इतकं डेंजर करतायत ते. आणि म्हणजे मी म्हणजे कल्पनाच नाही करू शकत की हा माणसाला असं कधी काही होऊ शकतं असं. होऊ शकतं. इतकी बरोबर आहे. घाबरली. आणि 6व्या मजल्यावर मी होती मॅडम त्यांच्यासोबत, आणि भाऊ आणि दीर खाली होते हं, आणि हं. बाकीचे नातेवाईक पण खाली होते. मग मी ना फोन देत नव्हते. मी तिथून एका जणांचा फोन घेतला आणि दिराला खाली फोन केला की हां. त्यांना परत झटका आला. दीर आणि भाऊने लिफ्टची पण वाट नाही बघितली, तसेच ते पळत पळत खालून पायऱ्यांनी आले. आणि बापरे! मी माझ्या भावाला इतकं जोरात पकडलं, खूप जोरात जोरात रडायला लागले. भाऊ आहे ना एकदम घाबरून गेला की हं, हं. यांचं का काही कमी जास्त झालं भाऊ, ही एवढी जोरात आई रडते का गं! असं. हां, आणि हां, हां. मी मी त्यांची ती कंडिशन म्हणजे मी नॉर्मल बघितलेलं आणि ते डायरेक्ट त्या कंडिशन असं मध्ये बघितल्यावर बघितलं. ते बरोबर आहे. हो, बापरे! साहजिक माझं आहे. तर खूपच आहे. मग माझ्या भावाने मला शांत केलं. मला सांगितलं, "कालपासून त्यांना तसं होतंय. आपली ट्रीटमेंट चालू आहे. तू टेन्शन नको घेऊ. ते एकदम व्यवस्थित होतील." हां, हां, तू हां. नाही मी त्याला फक्त एकच सांगायची, "काहीही कर बाबा. माझा हं. नवरा परत दारू पिऊन पिला ना तरी चालेल मला, पण त्यांना बरं कर." मी फक्त एवढंच सांगायची बाई भावाला. गं! "काहीही झालं ना, फक्त तू त्यांना व्यवस्थित घरी आण." मी दिराला पण काय सांगायचे, "ते मला त्रास पण देतील ना, मी त्यांचा सगळा त्रास सहन करेल. पण हां, त्यांना हां. फक्त याच्यातनं काढा." आणि बाई गं! मॅडम ते लगेच बेशुद्ध पडायचे ना, मग एकदम असं बापरे! पण व्हायचं.
मॅडम मग तिथं आम्ही ना 8 वाजेपर्यंत बसलो. मग मॅडम मी डॉक्टरांना सांगायची मला 2 मिनिटं तर जाऊ द्या. ते जाऊ पण नव्हते देत. हं, भेटू हं, पण नव्हते देत. मॅडम हं. त्याच पिरियडला त्यांची वेण असते ना ती फुटली. अरे, एक अरे, अरे, अरे! मेंदूतली वेण. बापरे! हां, हां, त्या हां. हं. आणि नंतर त्यांना ते झटके ना मॅडम 20-20, 25-25 मिनिटात यायला लागले ते डायरेक्ट. जे बापरे! त्यांना महिन्या म्हणजे जे त्यांना दिवसभरात 2-3 येत होते ना ते इतके 25-30 मिनिटात. लागोपाठ यायला लागले. हां. हां. मग त्यांनी रात्रभरमध्ये त्यांचे कमीत कमी 8-9 सिटी स्कॅन केले. तर तिथं क्लॉटिंग झाली मेंदूमध्ये. आ! आणि मग मला त्यांनी 11 वाजता घरी पाठवलं मॅडम. घरी आली तर कुठे मी घरी होती मॅडम. घरी पण असं मुलांसाठी आणि सासूबाईंसाठी थोडीशी हो. याच्यात आम्हाला सगळ्यांना हा शॉक की मी गेली तेव्हा चांगला सासूबाईंचं म्हणणं. हां, हे हां. असं काय झालं? असं काय झालं? बाई गं! की मग आम्ही दोघंच आणि बाहेर कुणाला काही बोललो नाही आम्ही की असं झालं. मग सकाळी सगळ्यांना समजलं की दादांची तब्येत कशी आहे असं. मग हं, तेवढ्यात माझ्या भावाचा सकाळी मला फोन आला की तू दवाखान्यात ये म्हणे. म्हटलं हं. का रे? म्हणे काही नाही त्यांचं थोडंसं ते क्लॉटिंग झालेलं आहे डोक्यात तर ऑपरेट करायचं म्हणतायत. मॅडम शपथ सांगते अरे! देवाला एकच सांगते देव बाप्पा माझ्या नवऱ्याला चांगलं कर. मला घेऊन वाटलीस. माझं काहीच नाही. माझा नवरा राहिला ना माझे मुलं सुखी राहतील. बाई गं! कमीत कमी तो त्यांना कमवून खाऊ घालेल. असं मी काय नसतं करू हो शकेल ताई. मुलांना? मी काहीच नाही करणार. फक्त माझ्या बापरे! नवऱ्याला वाचव. बाई मग गं! मग मॅडम माझ्या कॉलनीतल्या सगळ्या लेडीज खूप चांगल्या आहेत. मग हं, सगळ्या एकदम जमा झाल्या पटापट. म्हणे काय झालं? काय झालं? मग सगळ्यांना समजलं. फोन चालूच होते कंटिन्यू हां, असं असं. हां, मग समोर येत ना एक तुमच्यासारख्याच ताई आहेत. हं. त्या आहे ना अशा खूप समजून घेतात आणि अशा पिरियडला काय करायला पाहिजे ते पण त्यांना कळतं. मग त्यांनी आहे ना समजतं लगेच. प्रदीप हां, दादांचा नंबर दिला मला. हां. आपले नांदूर शिंगोट्याचे हो दादा आहेत ना, ना हो ना. प्रदीप हो, दादा. हो. त्यांचा नंबर दिला आणि रात्रभर तर माझं कंटिन्यू 1 मिनिटही झोपले नाही. नामस्मरण रात्रभर चालू स्वामींचं. बापरे! स्वामींना मी तो फोटो बघायची. तो जो तिथून आणला होता त्यांनी अंतापुरून. हां, हां, तो हां, हां. फोटो पाहायची आणि त्यांना एकच सांगायची, "महाराज मला माहिती आहे तुम्हीच मुद्दामून घातलेलं आहे. पण तुम्हीच क्लिअर करणार आहेत. तुम्ही हां, त्यांना याच्यातून बाहेर काढणार. मला हां, माहिती." मी तिकडे बघायची आणि हेच बोलत राहायची कंटिन्यू. हां, हां, "तुम्ही काढणारच आहेत. तुम्ही त्यांना काढणारच आहेत." हां, आणि सगळे रडायचे मॅडम. सगळे रडायचे. हां, हां, आणि मग मला म्हणे तुला सहीसाठी बोलवलं. मग दीर आले मला घ्यायला. मग घेऊन जात हं, होते. मग हं. तेवढ्यात त्या ताई काय म्हणे, "थांब म्हणे आपण हे ना यशवंत दादांना फोन लावू म्हणे." हं, हं, यशवंत हं. दादा मग म्हणे कुठले काय मला काहीच माहिती नाही. हां, ते मग त्यांना फोन लावला. तिथेच प्रदीपदादांच्याच मठात असायचे आधी. हो. हं, हं. मग त्यांना फोन लावला. त्यांनी लगेच उचलला. मग ते म्हटले "ताई रडू नका. मला व्यवस्थित सांगा." म्हटलं, "ताई म्हणे त्यांचं नाव वगैरे आम्हाला द्या. आम्ही इकडे पण सेवा चालू करतो आणि तुम्ही पण तिकडे महामृत्युंजय मंत्राची सेवा चालू करा." म्हणे. हां, हां, हां. म्हटलं डॉक्टरांनी आम्हाला म्हणजे मला काही एवढं काहीच माहित नव्हतं. फक्त एवढे म्हटलं त्यांची व्हेन तुटली आहे आणि हां. आता ऑपरेट करताय म्हटलं. मग बापरे! म्हणे तुम्ही ना असं करा म्हणे की तुम्ही ना त्यांना तुम्ही महामृत्युंजय मंत्र आणि तारक मंत्र कंटिन्यू चालू ठेवा म्हणे. हां, हां, मग हां. त्यांनी ते सांगितलं आणि त्यांना नाव वगैरे दिलं. मग त्यांनी त्यांच्या इथं चालू केली सेवा. हं. मग परत एका ताईंनी मला प्रदीप दादांचा नंबर दिला. ताई दादा खरंच म्हणजे खरंच ते एक स्वामींचाच काहीतरी अंश आहे पण ताई हो त्यांच्यात ना? बरं का. हं, हं. ते कधीच फोन उचलत नव्हते. यांच्या व्यसनासाठी मी भरपूर वेळा फोन लावले त्यांना. त्यांनी कधीच उचलला नाही आणि त्या बघा, दिवशी मी फोन करत असता त्यांनी फोन उचलला. बघा. "बोल माऊली काय अडचण आहे तुला?" आई गं! स्वामी ऐकताय म्हणे तुझी अडचण. मग मी हां, त्यांना हां, रडून सगळं सांगितलं. ते म्हटले, "तू काही चिंता करू नको. फक्त महादेवावर आहे ना उसाचा रस टाक हां, आणि महादेवावर साकडं टाक की माझ्या पतींना सुखरूप बाहेर येऊ दे. हां, हां, हां. तुझ्या कुंकवाला आपले स्वामी वाचवणार आहेत म्हणे." बघा. असं म्हटले ताई. हां, आणि ना एक घरी जा आणि घरी ना नागघासणी कर आणि एक गुरुचरित्र पारायण करेल असं मला म्हटले. हां, हां, हां. म्हटलं हो म्हटलं दादा मी करते म्हटलं. हं, हं, मग हं. सासूबाई म्हटल्या अगं तू ऑलरेडी इतक्या सेवा करते तू अजून किती सेवा करशील. हं, थांब हं. मी ना तुझ्याकडे चाललं पण जात नाही आता मी ना महादेवाची सेवा मी करून घेते. बापरे! मग हां, महादेवाची सेवा सासूबाईंनी घेतली. हां. महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्ण माझ्या कॉलनीने केला माझ्या घरी. हां, मी दवाखान्यात आणि बघा. सगळ्या 25-30 लेडीज माझ्या घरी आल्या. सगळ्यांनी महामृत्युंजय मंत्र, घोर हं, कष्ट उतारण स्तोत्र हां. हे दोघं त्यांनी इथं घेतले आणि बघा. आणि मग मी त्यावेळेस भगतताईंना पण फोन लावला. आम्ही ज्याला पटलं त्याला फोन लावत होतो ना. बरोबर आहे ना. भगतताईंना हो. फोन लावला. मग भगतताईंनी मला सांगितलं की घोर कष्ट उतारण स्तोत्र म्हणत राहा, तारक मंत्राचं तीर्थ बनवा आणि असं म्हणा ते हं, तीर्थ तुम्ही प्या. म्हटलं त्यांना देत नाहीये. तर हं. तुम्ही प्या आणि तुम्ही असं म्हणा स्वामी हे तीर्थ मी पिते पण हे माझ्या मिस्टरांच्या च्या पोटात जाऊ पोटात द्या जाऊ द्या. आणि हां, त्यांना हां. चांगलं करा. हां, असं हां. म्हणा. मग ताईंना पण सगळं सांगितलं मी अशामुळे असं झालं. मग ताई हं, बऱ्याच वेळ बोलल्या माझ्याशी फोनवर. हं. मग ताई मी गेली दवाखान्यात. दवाखान्यात गेली मग तिथं आहे ना त्यांचे भाऊ सगळे खूप नातेवाईक हां, म्हणजे त्यांच्या ऑफिसचे स्टाफ वगैरे सगळे होते. हां. सगळे मला बघून त्यांना सगळ्यांना खूप रडू येत होतं. मग मला बरोबर असं आहे कोणी ना. दाखवत नव्हतं. जो तो त्याचे हसू हो, लपवत होते. ते छोटे आणि मुलं मला दिसत स्वामींनी असतील एवढं सगळ्यांना. बळ दिलं होतं मॅडम. हं. माझ्या डोळ्याला एक काकर पण नव्हता येत. बापरे! सगळे ते रडत होते. स्वामीच शक्ती देतात. हं.
मला जी व्यक्ती घेऊन गेली ना मॅडम इकडून, हम्म. तुमच्यासारख्या ताई म्हटली मी हम्म. कॉलेजमधल्या, हो. त्या ताईंना माझा भाऊ डायरेक्ट एकदम जोराने बिलगून रडायला लागला डायरेक्ट त्यांना, बापरे बघा. की आता नाहीच येत भाऊ माझे मेवणे, हा असं हा हा. नाहीच येत असं. मग मी ताई तिथे मला 2 यायचं मिनिटं होतं. परत वडिलांचा